अजित पवारांनी ज्या बारामतीवर आपला शिक्का लावला होता त्या बारामतीतही अजित पवारांच्या अपघाताबाबतची FIR नोंदवून घेतली नाही. अजित पवार गेल्यानंतर आम्ही त्यांच्या जवळचे असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईमध्ये दादांच्या अपघाताबाबतची FIR नोंदवून दिली नाही अशा पद्धतीचे आरोप झाले. शेवटी दादांच्या अपघाताची FIR थेट महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात म्हणजे कर्नाटकामध्ये घेतली गेली आणि आता तीच FIR महाराष्ट्रातील पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. जर कर्नाटकामध्ये FIR घेतली जाऊ शकत होती तर तीच FIR महाराष्ट्रातही घेतली जाऊ शकत होती आणि यासाठीची ताकद सुनेत्रा पवारांनी लावणं गरजेचं होतं. त्यामुळे आता ठिकठिकाणी असा मेसेज पोहोचतोय की अजित पवार गेल्याचं किंवा त्यांचा घात झालाय किंवा अपघात झालाय हे जाणून घेण्यामध्ये आता अजित पवारांचं कुटुंब सुद्धा इंटरेस्टेड नाहीये. जय पवार 9 मार्चला पत्रकार परिषद घेणार होते. आज तारीख आहे 25 मार्च. गेल्या 15 दिवसांपासून जय पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत पत्रकार परिषद का घेतली नाही याचा कुठलाही खुलासाच पुढे आला नाही. पुरोहित पवारांनी ज्यावेळी जय पवारांनाही पत्रकार परिषद घेण्यापासून अडवलं जातंय असं म्हटलं त्यानंतर तातडीने आपल्याला पत्रकार परिषद घेण्यापासून कोणीही थांबवलेलं नाहीये, आपण पत्रकार परिषद घेणार आहोत असं जय पवार म्हणाले. मात्र पुढे पत्रकार परिषद झालीच नाही. याचा अर्थ काय लावायचा? सुनेत्रा पवारांनी जितक्या तडकाफडकी अजित पवारांचा कारभार सांभाळण्यासाठी अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्यानंतर तितक्याच तडकाफडकीने सुनेत्रा पवारांनी काम करणंही गरजेचं होतं. कारण दुखवटा बाजूला ठेवून आपण सक्रिय राजकारणात ॲक्टिव्ह झालोय असा मेसेज तुम्हीच जनतेपर्यंत पोहोचवला. ज्यावेळी कॅप्टन अशोक खरात प्रकरणी अनेक वेगवेगळे खुलासे होत होते त्यावेळी सगळ्यात पहिलं नाव रुपाली चाकणकरांचं समोर आलं. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर होत्या आणि जिथे महिलांवरच अन्याय होतोय आणि महिलांवरती अन्याय होण्याचं जे केंद्र आहे त्या केंद्राशी संलग्न जे आहेत त्या रुपाली चाकणकर आहेत. याचाच अर्थ रुपाली चाकणकरांवरती सर्वात अगोदर ॲक्शन सुनेत्रा पवारांनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घ्यायला हवी होतं. मात्र सुनेत्रा पवारांनी त्या गोष्टीकडे जाणून बुजून किंवा डोक्यानं तो विषय बाजूला केला. शेवटी रुपाली चाकणकर देवेंद्र फडणवीसांकडे गेल्या आणि त्या भयानंतर सुनेत्रा पवारांकडे आल्या. याचा अर्थ रुपाली चाकणकरांनी सुनेत्रा पवारांची व्हॅल्यू शून्य केली होती. फक्त एवढा एकच मुद्दा मुळात आता समोर नाहीच. आज याच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष असणारे सुनील तटकरे यांच्यावरती अनेक प्रश्न आहे. मात्र त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीये. अजूनही अजित पवारांचा ज्या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्या विमानाचा मालक VK सिंग आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संबंधांवरती रोहित पवारांनी बोट ठेवूनही सुनेत्रा पवारांची त्यावर चुप्पी राहिली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची शेवटची टाईमलाईन हे अजित पवारांच्या अपघाताच्या आधी जुळते. त्यावरही सुनेत्रा पवारांनी अवाक्ष एक शब्दही काढला नाही. एकीकडे म्हटलं जाते ब्लॅक बॉक्स जळाला, दुसरीकडे म्हटलं जाते ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. अर्थ असा आहे की ब्लॅक बॉक्सबाबत काय घडलं? छगन भुजबळ म्हणतात, मी स्वतः घटनास्थळी गेले होतो, तिथे कुठेही विमान हे कुठल्याही झाडाला लागलेलं नव्हतं. मात्र AIBचा अहवाल सांगतोय की विमान झाडाला आदळलं होतं. या सगळ्या गोष्टींचे डॉट एवढ्या साऱ्या संशयाच्या भोऱ्यात असताना सुद्धा सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी म्हणून आणि पक्षाच्या आता सर्वेसर्वा म्हणून चुप्पी त्यांची का आहे या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित राहतंय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडायचे जर ठरले तर राजकारणापुढे अजित पवारांचा मृत्यू याची किंमत शून्य झाली. जसं मी म्हटलं की बारामतीवरती अजित पवार नावाचा शिक्का लागत होता, त्या बारामतीतही साधी अजित पवारांच्या अपघाताबाबतची FIR घेतली जावी नाही यापेक्षा दुसरं दुर्दैव कोणतं? सोडून द्या यामध्ये रोहित पवार राजकारण करतायत का, सोडून द्या यामध्ये जे लोक बोलतायत ते राजकारण करतायत का, मात्र ज्या माणसाचा मृत्यू झालाय त्या माणसाबाबत नेमकं घडलंय काय हे समजून घेण्याचा अधिकार हा महाराष्ट्रालाही आहे आणि अजित पवारांचे कुटुंब म्हणून कुटुंबांनी हा आवाज उचलणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री गेलाय, एका पक्षाचा अध्यक्ष गेलाय, मात्र त्या माणसाची किंमत काय होती याचं उत्तर मिळतंय की त्या व्यक्तीच्या अपघाताबाबतची चौकशी करण्यासाठी किंवा त्या अपघाताबाबत मुद्दा उचलण्यासाठी ना विधानसभेत कुणाला वेळ आहे, ना विधान परिषदेत कुणाला वेळ आहे, ना पोलिसांना ती FIR नोंदवून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ना अजित पवारांच्या कुटुंबियांना चौकशीची मागणी करण्याबाबतच काही घेणं देणं आहे. अशा पद्धतीच्या चर्चा जोरात सुरू झाल्यात. त्यामुळे आता तरी सुनेत्रा पवारांनी या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे. हिरामन खोसकरांसारखे जे आमदार सांगू पाहतायत की 70% आमदार जे आहेत ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या मताशी सहमत नाहीयेत. अर्थ असा आहे की विलिनीकरणाच्या बाजूने आहे. त्या विलिनीकरणाच्या मुद्द्या व्यतिरिक्त सुद्धा अजित पवारांच्या जवळचे जे आमदार आहेत त्यांना नेमकं काय वाटतंय, या प्रकरणाबाबत त्यांचा विचार काय आहे,
जे साताऱ्यामध्ये 1-2 नव्हे तर 5 सदस्य जे होते ते राष्ट्रवादीचे फुटले, ते का फुटले या सगळ्या गोष्टींबाबत विचार करणं गरजेचं आहे. फक्त एकट्या पटेल आणि तटकऱ्यांना धरून बसताल तर पुढच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा पक्ष नावालाही उरणार नाही, कारण तशी आत्तापासूनच फिल्डिंग लागली गेलीये. या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? अजित पवारांच्या अपघाताबाबतची एकही FIR महाराष्ट्रामध्ये घेतली जाऊ नये हे अजित पवारांचे दुर्दैव आहे की त्यांच्या मागच्या सिस्टीमचं, त्यांनी ज्यांना कुणाला आपल्या जवळचं समजलं ते लोकही आज त्यांच्या अपघाताबाबत बोलत नाही. जय पवार अधूनमधून एखादा मेसेज करतात, स्टेटस ठेवतात किंवा एखादं ट्विट करतात. त्या जय पवारांनाही दाबलं जातंय का? नाहीतर मग ती जय पवारांची पत्रकार परिषद होणार होती ती का झाली नाही? मुद्द्यांवर व्यक्त अशोक खरात प्रकरण एकीकडे आहेच, या खरात प्रकरणामध्ये सुद्धा तेच फोटो, तेच व्हिडिओज बाहेर काढले जात आहेत जे विरोधकांना कोंडीत पकडणारे. मग ते शिंदेंचे असो, अजित पवारांचे असो किंवा मग शरद पवारांच्या पक्षाचे असो. भाजपचे खूप सारे चेहरे या खरात बाबासोबतचे अजून समोर आले नाहीयेत. व्हिडिओ 100-150 आहेत, फुटतात क्षुल्लक मुद्दा, विषय डायव्हर्ट करण्याचा. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? आता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय हिंद.